तिथं मी भुईमुग काढत होते कडलाच, तिथं एक खांब आहे, त्या खांबाला धडकल्यावर मी बघितल्यानंतर मग उठून उभं राहिली, तर इमान पुढं चाललं होतं. पुढं जाऊन वळून दुसऱ्या खांबापाशी थांबले गेलं. मग मी ती पाय बघायला निघाली होती तिकडं, की बाबा काय झालंय बघा. तर मला एक जणांनी थांबवलं, म्हणे पोटबीट होईल, त्यात आयला असतं, तू जाऊ नको. मग मी तिथंच थांबल्यानंतर मग मी माघारी फिरली आणि थोडी थांबली. पुन्हा ती पायलट ती बाहेर निघाल्यावर तिथे गेली, तर पायलटला काही लागलं नव्हतं, काय नव्हतं, सुखरूप बाहेर निघाला ती. मग सगळी माणसं हळूहळू लई गोळा झाली. मग लई गोळा झाल्यावर मग त्यांचं ते पोलीस हे आलं, त्यांचं ते चालू झालं. म्हणजे तुमचं मला म्हणता येत नाही काय म्हणायचं. तुम्ही काय काम करतो त्यावेळेस? मी भुईमुगा शेंगा उपटत होती, पण हिथंच उपटत होती. किती अंतरावर पडलं तुम्ही? ती एक मला वाटतं 2-3 मीटर असं, 100 फुटाच्या अंतरावर. खाल्ल्यावरती मन पडलं आणि वरल्या तुकड्यात मी असं. यापूर्वी देखील विमान अपघात घडला होता त्या ठिकाणी? नाही घडला, अजिबात नाही. इथं घडलंच नाही आमच्या इथं. फक्त तिथं दादांचं घडलेलं सकाळ सकाळ तेवढंच. आणि आता ही नवीन आहे. आणि इकडे एक गाडी खेळ म्हणून शिरसुफच्या रोडला तिथे एक पडलं होतं माळात, ती पार्ट्याच असं जळून हे झालं, ती पार्टच भरून आणलं होतं तिचं ते इमानाचं. मग दुसरीकडे कुठं पडलेलं मला काही माहिती नाही. दुसऱ्या गावात पडलेलं आहे, पण मला माहिती नाही. तुम्ही एकटीच होते का? हा, हिथं एकटीच होती मी. आता सकाळी ज्या टायमाला इमान पडलं ना, आलं ना, त्या टायमाला मी एकटीच होती. आणि धडकल्यावर खांबाला मला आवाज आले, उठून उभं राहिली मी. तर मग शेजारी इमान म्हणलं आता काय खरं नाही गड्या. भेव वाटलं मला, भीती वाटली, पण एवढं काही जाणवलं नाही. हे कोण वरनं जाते डोक्यावरून सारखी जाते, आम्हाला बोललेलं कळत नाही एकामेकाला, एवढी इमान जाते. पण असे पडलं नाही ते इमान कधीच. आमच्या घरावणीच जातात, घरावणीच येतात, पण नाही काय असं धोका झालेला नाही. आज पहिल्यांदाच झालाय वस्तीच्या कडेला झालाय. असं वस्तीपासून लांब पण नाही, वस्तीच्या कडेला आहे. मध्ये काय एवढीच पटी आहे, एकच मी जे हाय उभा राहिलेली एवढीच पटी आहे. नाही सगळ्या वस्त्याच आहेत तिकडं. म्हणजे वस्तीच्या कडेला अपघात झालाय. जीवितहानी काय झाली असती तर कोण जबाबदार? ती सरकार झाला असताना ती इमानावाला झाला असतं ना, इमानावाला झालं असतं. काहीतरी झाल्यावर काहीतरी केलंच असतं की त्यांनी. आता काय माणूस मेला असतं, घर पडलं असतं, भरपाई दिली असती, काहीतरी केलंच असतं. आता वाट मग काय करायचं, तुम्ही मागून घेतलंय आठवड्यांनी विमानतळ, आम्ही काय करणार त्याला? विमानतळ